आज हा मुस्लिम समाजाला आरक्षण व संरक्षण याच्याबद्दल जो मोर्चा काढलेला आहे तो फक्त बॅनरपुरता आहे मॅडम, की सोलापूर नवी जिंदगीपासून ते मुंबईपर्यंत. पण आमचा लढा हा सोलापूर नवी जिंदगी म्हणून अबुल कलाम चौकापासून ते आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा आमचा लढा चालू राहणार आहे. आरक्षण मागण्याचं कारण की 2014ला आरक्षण डिक्लेअर झालेलं असताना ज्यावेळेला काँग्रेस सरकार होती त्यावेळेला ते सत्तर कमिटीने जे हे करून ते जे आर आणून तो 5% आरक्षण डिक्लेअर केलेलं असताना BJP सरकारने त्याला आरक्षणाला दाबण्यात आलेलं आहे. ते आरक्षण मिळाल्यानंतर आमच्या तरुणांना किंवा आमच्या मुलांना शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये कुठं ना कुठेतरी आमचा फायदा होईल या उद्देशाने सर्व समाजाला घेऊन. आणि दुसरी गोष्ट की आज या सरकारनंतर की जे प्रत्येक धर्माच्या धर्मगुरूवरती किंवा त्यांच्या ह्याच्यावरती जे अपशब्द अपमानजनक जे शब्द वापरले जातात, कारण भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. सर्व धर्मांच्या लोकांना राहण्याचा अधिकार आहे. प्रत्येक धर्माच्या लोकांनी प्रत्येक धर्माच्या महापुरुषांना, देवतांना, त्यांच्या नेत्यांना त्यांना पूजण्याचा अधिकार आहे. त्यामुळं सर्वांना सर्वांच्या धर्माचा अभिमान आहे. त्यामुळं भारत हा धर्मनिरपेक्ष असल्यामुळं कुणीही कुणाच्याही धर्माच्या धर्मगुरूवरती अपमानजनक शब्द वापरू नये. जो वापरण्यात येतील त्याला कडक